धर्मनाथ बीज म्हणजे काय महाराज? नवनाथ ग्रंथामध्ये 40 अध्याय आहेत, त्याच्यामध्ये 32व्या अध्यायामध्ये धर्मनाथ बीजाविषयी कथा आलेली आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी महाराज. गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत होते महाराज. कारण साधून कधीच एका गावामध्ये थांबू नये शास्त्र आहे बरं का. काय फिरता साधून बहता पाणी, कारण पाण्यानं वाहत राव हे पाण्याचा स्वभाव आहे. आणि साधून एका गावात कधी थांबत जाऊ नये, फिरत राव. का तर फिरत असताना तीर्थयात्रा घडत असतात महाराज. आणि तीर्थयात्रा करीत असताना जे साधू असतात त्या साधूच्या चरण तीर्थाने तीर्थ पवित्र होतात महाराज. विठाला असे गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत करीत प्रयागराज तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आले महाराज. आणि तीर्थयात्रा करायला तिथं आल्यानंतर त्या गावामध्ये त्रिविक्रम नावाचा राजा राज्यकारभार करीत होता. ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ त्या ठिकाणी आले तर अख्खं गाव रडत होतं. का? त्रिविक्रम राजा जे होता त्यांचं देहावसान झालं होतं त्या ठिकाणी महाराज. त्यांची प्राणज्योत मावळली होती. आणि ज्याच्यासाठी अख्खं गाव रडतंय महाराज, आपल्यासाठी आपले घरचे सुद्धा रडायला तयार नाही. तो काय माणूस मेल्यानंतर माणूस किती मोठा आहे कशावर समजायचं की ज्याच्यासाठी अख्खं गाव रडतंय. एवढा धर्मशील, ज्ञानवान, दाता, अन्नदाता, जगाचं पालन पोषण करता त्रिविक्रम राजा होते महाराज. प्रजेला आपल्या लेकरा बाळासारखे सांभाळायचे त्रिविक्रम राजा. सर्व गावांचं प्रेम होतं त्यांच्यावर, म्हणून अख्खं गाव रडत होतं महाराज. हे आमच्या गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथाने पाहिलं. त्या ठिकाणी गोरक्षनाथाला दया निर्माण झाली. मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथ म्हणतात. मला वाटतंय की असा जर पुरुष कोणी असन तर त्याला आपण जिवंत करावा. गपचिपच बसनात गोरक्षनाथ त्या ठिकाणी, कारण मच्छिंद्रनाथांना ज्ञान होतं. मच्छिंद्रनाथानं विचार केला की हे यांचं जे देहावसान झालं त्याचं आयुष्य संपलेलं आहे, आता आयुष्य काही शिल्लक राहिलेलं नाही. पण मच्छिंद्रनाथापेक्षा जास्त कृपा निर्माण झाली ती आमच्या गोरक्षनाथांना. गोरक्षनाथ म्हणले काही करा गुरु महाराज, पण यांना उठवा. गोरक्षनाथांची आज्ञा मच्छिंद्रनाथाला पालन करावं लागली. आणि त्यावेळेस काय केलं मच्छिंद्रनाथानं सांगितलं, गोरक्षा मी माझा देह या ठिकाणी ठेवतो. म्हणले या मंदिरामध्ये महादेवाचं मंदिर होतं आपल्या सोमेश्वराच्या मंदिरासारखं. तिथं ओवऱ्या होत्या, जशा अशा ओवऱ्या आहेत ना आपल्या गोरक्षनाथामध्ये. आता इथं ओवरी, काही गावात सुद्धा ओवऱ्या आहेत आमच्या. अशा ओवरीमध्ये माझं या ठिकाणी हा देह ठेवतो. आणि ज्योत रूपानं म्हणले मी काय करतो, त्रिविक्रम राजाच्या शरीरात परकाया प्रवेश म्हणतात त्याला महाराज. कारण नवनाथाकडे 8 महासिद्धी आहेत. अनिमा, गरिमा, लघिमा, ईशित्व, वशित्व, प्राप्ती आणि प्रकाम्या. 8 महासिद्धी आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा सिद्धिपाठ होती महाराज, नाही का? म्हणून ते चिमणी होऊन पाणी पिण्याकरता विहिरीत उतरले होते विठ्ठल महाराज. तसं मच्छिंद्रनाथानं आपला देह ठेवला ओवरीत आणि प्राण जो काय असणारा त्या ठिकाणी त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश केला महाराज. कोणालाच कळालं नाही. त्याला जाळण्याकरता नेण्यात आलं होतं. शुंभा म्हणजे गौऱ्या रचल्या होत्या स्मशान वाटिकेमध्ये. ते तिथंच प्रेट उतरून बसलं महाराज. लोक म्हणले गेलेला जीव प्राण परत आला. तिथली जी काय उत्तर क्रिया असन, विध्या असन, त्या प्रकारे करून सर्व लोक गावात वापस आले. आता ते कोण होतं? मच्छिंद्रनाथ होते महाराज. त्रिविक्रम राजाच्या शरीरात जवळपास खूप वर्ष असं त्या ठिकाणी कोणाला काही कळू दिलं नाही त्या ठिकाणी. आणि काही कालांतरानं त्यांची जी पत्नी रेवती नावाची जी लालना पत्नी पट्टराणी गरोदर झाली महाराज काही वर्षानंतर. आणि गरोदर झाल्याच्या नंतर तिच्या पोटी जे बाळ जन्माला आलं त्याचंच नाव धर्मनाथ महाराज. अशा प्रकारे धर्मनाथांचा जन्म झाला त्या ठिकाणी महाराज. आता इकडे गोरक्षनाथानं मच्छिंद्रनाथाला सांगितलं की आता आम्ही तीर्थयात्रेला जातो,
इथं कुठपर्यंत थांबावा, तुमच्या प्रेताचं रक्षण करा, आम्ही तीर्थयात्रेला जातो. मग रोज राजा काय करायचा, आपले घोडे नौकर शिपाई प्रधान घेऊन दर्शनासाठी महादेवाच्या याचा त्या ठिकाणी महाराज आणि दर्शन घेऊन जायचा. पण एक दिवस त्या ठिकाणची जात असताना गोरक्षनाथानं फक्त ही गोष्ट त्या ठिकाणच्या गुरवीनबाईला सांगितली होती महाराज. ती पुजारी होती महादेवाच्या मंदिरात. तिला सांगितलं की या ठिकाणी मच्छिंद्रनाथाचा देह आहे आणि मच्छिंद्रनाथाचा जे जीव आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, तो त्रिविक्रम राजाच्या शरीरात आहे. फक्त गुरुविनबाईलाच माहीत होतं, कोणाला सांगू नका. बघा आमच्या मायमावल्या कशा आहेत, वार्ताहर असतात बरं का. एखाद्या मायमावलीला एखादी गोष्ट कळावा, ती कानावर हात सोडून ठेवून सांगते, तुला आहे म्हणून सांगेल बरं का. गावात कोणाला सांगू, पण सांगता सांगता सगळ्या गावात ती बातमी पसरते त्या ठिकाणी. अशा प्रकारे ही बातमी. आता या गुरुविनबाई तिथं पूजा करीत असताना एक दिवस राजा आणि राणी पूजा करण्याकरता महादेवाच्या मंदिरात आल्या. राजानं पूजा वगैरे केली, राजा थोडा निघून बाजूला गेला. एवढ्यामध्ये राणीनंही पूजा केली. राणीनं पूजा केल्यानंतर राणीनं महादेवाला साष्टांग नमस्कार केला आणि सुवासिनीत्व म्हणून असं त्या ठिकाणी महादेवाकडे वर मागितला. सुवासिनीत्व म्हटल्यानंतर तिथं ती गुरुविनबाई बसलेली होती. ती लागली ना खद खद हसायला. हसत असताना त्या ठिकाणी राजाच्या राणीनं, त्या रेवता राणीनं विचारलं की गुरुविनबाई तुम्हाला हसायला काय झालं. तिनं सांगितलं, माय तू सुवासिनी नाहीस, तू नवरा मागच मेला, त्याला बरेच वर्ष झालेत. तिनं काय सांगितलं, तुझ्या नवऱ्याच्या शरीरामध्ये मच्छिंद्रनाथ आहेत आणि मच्छिंद्रनाथापासून तुला मुलगा जन्माला आला, तो धर्मनाथ. असं म्हटल्यानंतर ती जरा आश्चर्यचकित झाली ना, तिला दचकाच बसला. तिनं रातोरात काय केलं, 2 कामाठी बोलवले, रातोरात मच्छिंद्रनाथाच्या प्रेताचे तुकडे तुकडे करून टाकले आणि सर्व जंगलामध्ये असे फेकून दिले महाराज. आणि इकडं महादेव पार्वती कैलास पर्वतावर राहत असताना पार्वती माता जाग्या झाल्या. स्वामी शंकरा, तुमचा मच्छिंद्रनाथ जो शिष्य असणारा, बघा त्या ठिकाणी त्या रेवती राणीनं काय केलंय, मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. महादेव खडखन जागे झाले ना. काय पार्वती काय झालं म्हणून चामुंडेला सांगितलं महादेवाने, चामुंडेला सांगा की हे प्रेत सर्व वेचा आणि कैलासाला पाठवा त्या ठिकाणी. असा जो धर्मनाथांचा जन्म झाला त्या ठिकाणी महाराज. तिलाही कळालं की आता मच्छिंद्रनाथ आहेत, ठीक आहे, पण आता काय काही हो म्हणले, आता आपल्याकडून तर काही चूक झालेली नाही, न कळत. ठीक आहे म्हणले, भरत वंश कसा निर्माण झाला मागचा इतिहास तिनं तपासला. ठीक आहे, आपल्या वंशाला या ठिकाणी कुठल्याच प्रकारची वेली नसल्यामुळे जे घडलं ते घडू द्या म्हणले, पण आता तरी आपलं हित करायचं. आणि पुढे धर्मनाथ लहानाचा मोठे झाले महाराज, 12 वर्षाचे झाले त्या ठिकाणी. आणि धर्मनाथ 12 वर्षाचे झाल्यानंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला सांगितलं होतं की तू 12 वर्ष तपश्चर्या करून आल्यानंतर धर्मनाथाला अनुग्रह दे. आणि तो आजचा दिवस आहे महाराज. आज जे आपण धर्मनाथ बीज सोहळा या ठिकाणी उत्सव साजरा करायला लागलोत ना, याच्या पाठीमागचा इतिहास बघा. आज गोरक्षनाथाने धर्मनाथाला अनुग्रह दिला, त्या ठिकाणी समोर बसवलं. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन शिवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. मग ते अपेक्षित पुशिले सांगतील भले, जेने अंतकरण बोधले संकल्पने. आणि अशा प्रकारे कृपा कटाक्ष निहाळिले, कृपा कटाक्ष कृपा कटाक्षे न्याहाळिले, आपुल्या पदी बैसविले. गोरक्षनाथानं आजच्या दिवशी माघ शुद्ध द्वितीया धर्मनाथ बीज उत्सव महाराज, आजच्या दिवशी गोरक्षनाथाने अनुग्रह दिलेला आहे महाराज. कोणाला? धर्मनाथाला. आणि या अनुग्रहासाठी कोण कोण आले होते महाराज? 33 कोटी देव आले होते स्वर्गातले, भोर लोक, तपोलोक, जनलोक. एवढंच नाही, महादेव, ब्रह्मदेव, विष्णू, जगातले सर्व देव आले होते महाराज. जसं आज बघा
आपल्या पंचक्रोशीतील सगळीच मंडळी आज गोरक्षनाथ मंदिरामध्ये आलेली आहे. आता सगळ्याचे नाव घ्यायला टाइम नाही या ठिकाणी महाराज. विठाला आणि त्या दिवशी गोरक्षनाथाने दीक्षा दिली आमच्या धर्मनाथाला महाराज. नाथ दीक्षा ज्याला म्हणतात ना, कान फाडतात, मुद्रा काय असते ज्ञान सांगतात, अष्टांग योग साधना कशी करायची हे सांगतात त्या ठिकाणी महाराज. आणि नाथ दीक्षा जी असते, शैली, कुबडी, फावडी, हे जे नाथांचे जे काही चिमटा, त्रिशूळ, हे सर्व त्या ठिकाणी धर्मनाथाला गोरक्षनाथानं ही नाथ दीक्षा दिली, मंत्र सांगितला. आणि तो कार्यक्रम जो झाला महाराज, त्या कार्यक्रमासाठी सर्व देवमंडळी आली. आणि त्या दिवशी जो काला केला तो प्रसाद जो आहे तो आजचा प्रसाद आहे धर्मनाथ बीजाचा. विठाला नवनाथ ग्रंथामध्ये ओव्या आल्या, त्याच्यावर बरेचशा अशा काही महाराज. तैपासून सहजासहजी जगे वर्तत तसे धर्मनाथांची बीज, हे व्रत आचरल्या सहज गोरक्षनाथ तुष्ट होतसे. तेव्हापासून ही धर्मनाथांची बीज आजपर्यंत चालू आहे. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत ही धर्मनाथांची बीज महाराज सर्व जगामध्ये साजरी केल्या जाते. बघा, एक मुलगी आहे पुण्याला, जिचं नाव प्रियंका पट्टे नावाची एक या ठिकाणी नाथांची भक्त आहे, आमच्या नवनाथांची भक्त आहे महाराज. पुण्याला राहते ती मुलगी, 20, 22, 25 वर्षाची मुलगी आहे, पण एवढी नाथांची भक्ती करते या ठिकाणी. ती मीडियाला काम करते महाराज. नाथांचा प्रचार प्रसार नवनाथांचा तिनं भारतभर केलेला आहे. भारतातच नाही तर अख्ख्या भारताच्या बाहेर सुद्धा हा नाथ संप्रदाय काय आहे तिचा प्रचार आणि प्रसार करते ते त्या ठिकाणी महाराज. प्रियंका पट्टे नावाचं आडनाव आहे तिचं. तुम्ही पाहायचं असलं तर यूट्यूब उघडा तुम्ही, त्याच्यात नाव टाकलं की तिचे सगळे व्हिडिओ तुम्हाला सापडतील. अशी जी मुलगी आहे तिच्याशी आम्ही संपर्क साधला पुण्यामध्ये असताना. आणि संपर्क साधून मागच्या 2 वर्षामध्ये आमचे अशोक महाराज, प्रशांत महाराज असतील, हे आमचे सगळे पारायणाला बसलेले नवनाथ मंडळी, यांच्या सर्वांच्या सहकार्यातून एक आम्ही ग्रंथ प्रकाशित केला होता. 2 वर्ष झाली त्याला. त्या ग्रंथाचं नाव त्या ठिकाणी महाराज धर्मनाथ बीज उत्सव कथा किंवा धर्मनाथ बीज उत्सवाची जी कथा आहे तो ग्रंथ प्रकाशित केला. आणि तिची भेट घेतल्यानंतर तिला तो ग्रंथ आम्ही त्या ठिकाणी दिला. आणि दिल्यानंतर तिनं तो ग्रंथ वाचल्यानंतर त्या मुलीला एवढा आनंद झाला महाराज, काय सांगावा. तिनं आपल्या ग्रंथाचं प्रकाशन अख्ख्या भारतामध्ये केलंय. भारताच्या बाहेर सुद्धा आपल्या गोरक्षनाथामध्ये जो ग्रंथ प्रकाशित झाला तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचायला लागला. ध्यानात ठेवा, ती जी मुलगी आहे असा नाथांचा प्रचार करते. आणि काल तिचा रात्री फोन आला या ठिकाणी महाराज. तिला कळालं की देऊळगाव गात या गावामध्ये पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त जमा होतात आणि हा आनंद उत्सव या ठिकाणी धर्मनाथ बीज उत्सव या ठिकाणी असा असणारा साजरा करतात. हे तिला कळाल्यानंतर नाना तिनं फोन पे या ठिकाणी जवळपास 7,000 रुपये पाठवले. आणि पाण्याच्या ह्या ज्या बाटल्या आल्यात ना आता आपण प्या लागलो सगळ्याला मिळतील, त्या मुलीनं पाठवल्यात, पुण्याहून पैसे पाठवले इथं आणि शिलून आता या पाण्याच्या बाटल्या आल्या. अशी भक्ती असावा. विठाला अशा आपल्या गावाचं पंचक्रोशीचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात, भारतात झाले महाराज. हा ग्रंथ जो प्रकाशित केला धर्मनाथ बीज कथा, मागलच्या 3-4 गुरुवारपासून आम्ही सांगत होतो त्या ठिकाणाहून की हा ग्रंथ प्रत्येकानं आपल्या घरी 9 दिवस जरी नाही जमलं
पारायण करायला, कारण पारायणाचे नियम नवनाथांचे थोडे कठीण आहेत महाराज. म्हणून इकडं नवनाथ पारायण म्हणलं की लोक घाबरत आहेत, नाही का, इस्त्याला हातात धरावं म्हणतात, पण पोळत तसं हे इथं जर चुकलं की शिक्षाचे, म्हणून लोक घाबरतात. म्हणून एक दिवसाचं का होईना व्रत सगळ्यांना घडावं म्हणून तो धर्मनाथ बीजाचीच कथा त्या एका अध्यायामध्ये घेतलेली आहे. बऱ्याच मायमावल्यांनी पंचक्रोशीमध्ये आपल्यासुद्धा गावातसुद्धा आपल्या घराघरामध्ये आज सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर आमच्या महिला उठल्यात. उठून सडा मार्जन, रांगोळ काढली, नामस्मरण, त्याच्यानंतर नवनाथाचा फोटो मांडलाय चौरंगावर प्रत्येकांच्या घरी. आणि ह्या धर्मनाथ बीजाचा जो अध्याय आहे त्यांनी वाचलाय आणि वाचल्यानंतर स्वयंपाक केलाय प्रत्येक मायमावल्याने आपल्या घरी. आणि तो स्वयंपाक, तो काला या ठिकाणी असणाऱ्या सर्व मायमावले घेऊन गोरक्षनाथ मंदिरामध्ये आलेले आहेत. आणि असा जो काला आहे हे प्रतिवर्षी मला मिळावा असं गोरक्षनाथांची इच्छा आहे महाराज. कारण गोरक्षनाथांना माहीत होतं या ठिकाणी, कारण गोरक्षनाथाला जास्त काय आवडत नाही, जास्तीत जास्त त्या ठिकाणी खिचडी जास्त आवडते. विठाला दोनच गावामध्ये आम्ही 2 दिवस फिरलोत महाराज. आपल्या कार्यक्रमापुरतं सगळं काही प्राप्त झालंय. आणि रात्री 2 वाजले बुंदी काढायला आम्हाला. हे आमच्या सगळ्या नाथ भक्तांनाच बुंदी तयार केली प्रसाद या ठिकाणी. विठाला म्हणून प्रत्येकाला नाथ भक्ती घडावी. नवनाथ ग्रंथाचं फार महत्त्व आहे, ध्यानात ठेवा. महाराज तर म्हणले वाचता जरी नाही, काय म्हणले, वाचता जरी नाही आला तुम्हाला नवनाथ ग्रंथ, किंवा एखाद्याला थोडंफार वाचता येत असन तर एक तरी ओवी अनुभवावी. जसं ज्ञानेश्वरीतली एक का होईना ओवी वाचावी, अनुभव घ्यावा, तसं नवनाथ ग्रंथामधली एक का ओवी होईना वाचावी म्हणले. आणि वाचायला जर जमत नसन तर प्रत्येकानं काय करायचं, आपल्या देवघरामध्ये नवनाथ ग्रंथ ठेवा. आणि नवनाथ ग्रंथ ठेवल्यानंतर त्या नवनाथाला पाहून असा नमस्कार करा त्या ठिकाणी महाराज. आणि हातामध्ये एखादं फूल घ्या, फूल घेऊन त्या नवनाथाकडे असं त्या नवनाथ ग्रंथावर फूल ठेवा आणि नमस्कार करावा नवनाथाला. म्हणायचं, नवनाथ महाराज माझ्या कार्यामध्ये यश द्या, माझ्यासोबत माझं कार्य करायला चला. असं म्हटल्यानंतर सर्व अंगानं नवनाथ तुमचं काम केल्याशिवाय राहत नाहीत. एवढं महत्त्व नवनाथ ग्रंथाचं आहे महाराज. नवनाथ ग्रंथामध्ये एक प्रासादिक ग्रंथ आहे नवनाथ ग्रंथ. बघा,